मेसेज खाली एक पत्ता जोडलेला होता. तो मी पाहताच ओळखला. मी त्या रस्त्यावर कधी गेले नव्हते, पण तो शहराच्या टोकाला निर्जन भागात घरापासून तब्बल 2 तासाच्या अंतरावर असल्याचं मला माहीत होतं. त्या भागामध्ये माणसं कमी, घर एकमेकांपासून खूप दूर. काही झालं तर मदत मिळणं अशक्य. आजूबाजूला फक्त दाट जंगल, काळोख्या सावळ्या आणि मृत्यू शांतता. अगदी गुन्हा करण्यासाठी योग्य जागा. एखाद्याचा मृतदेह तिथे फेकला तर वर्षानुवर्ष कुणालाच कळणार नाही. माझ्या हाताची पकड फोनवर घट्ट झाली. दिव्यांश धोक्यात आहे. जर हा मेसेज पाठवणारा माणूस खरोखरच त्याला पकडून बसला असेल तर, जर हेच त्याला जिवंत बघण्याची एकमेव संधी असेल तर. पण मग मनात एक प्रचंड शंका उभी राहिली. कदाचित हा माणूस खोटं बोलत असेल. कदाचित तो फक्त माझ्या सर्वात मोठ्या दुर्बलतेचा, दिव्यांशचा गैरवापर करत असेल. कदाचित कोणाला सूड घ्यायचा असेल. श्रेया, मी तुला बोलवते. अर्जुनचा कडक आवाज मला वास्तवात परत ओढून आणला. मी भानावर त्याच्याकडे पाहिलं. तो भुवया वाकून खोलवर मला बघत होता. काय झालं? त्याने विचारलं. मी बोलायला तोंड उघडलं, पण शब्द बाहेरच आले नाहीत. घसा कोरडा, श्वास अडकलेला. श्रेया, त्याने पुन्हा आवाज चढवला. मी धैर्य एकवटले आणि हळू आवाजात म्हणाले, मला कुणीतरी मेसेज पाठवला आहे. काय मेसेज? तो गंभीर चेहऱ्याने विचारत म्हणाला. मी फोन त्याच्या हातात दिला. त्याने वाचून मला फोन परत दिला. त्याच्या चेहऱ्यावरही रंग उडाला होता. तो सत्य बोलत असेल असं नाही म्हणता येत, अर्जुन म्हणाला. पण हा मेसेज आणि त्या आधी आलेला ईमेल दोन्ही एकाच माणसाचे असतील तर? कदाचित तो खरंच दिव्यांशला पकडून बसला आहे. मन सुन्न झालेलं, पाय थरथरत होते. मी सोफ्यावर जाऊन बसले. अर्जुनही शिवालीला हातात घेत माझ्या शेजारी बसला. आता काय करणार तू? त्याने विचारलं. माहीत नाही अर्जुन, मी पहिल्यांदाच त्याचं नाव घेत म्हणाले. आपल्या आई वडिलांना सांगूया. नाही, मी किंचाळले. ते लगेच पोलिसांना बोलवतील आणि पोलिसांना कळलं की त्याने कळलं तर तो दिव्यांशला मारून टाकेल. मी तो धोका घेऊ शकत नाही. अर्जुनच्या डोळ्यामध्ये समजूत दिसली. आपण दोघं जाऊया आज रात्री, मी ठाम आवाजात म्हणाले. नाही, तो रागाने म्हणाला. मी एकटाच जाईन, तू येणार नाहीस? अर्जुन, तो मला बोलावतोय. तू एकटा गेलास तर तो तुला मारून टाकेल. तुझं नुकसान होण्यापेक्षा मी मरायला तयार आहे श्रेया. त्याचा आवाज कडवट होता. दिव्यांश आपला मुलगा आहे, मी ओरडले. आपण दोघांनाही तिथे असायला हवं. त्याचा राग माझ्या रागाला भिडत होता. दोघांच्या नजरेचे वार एकमेकांवर रोखलेले. अचानक फोन वाजला. मी दचकले. फोनवर तोच अनोळखी नंबर. थरथरत मी कॉल उचलला. हॅलो. कधीही कोणाला सांगितलंस तर तुझा मुलगा दिव्यांश जिवंत राहणार नाही? एक विचित्र यांत्रिक आवाज. त्याने आवाज बदलणारे उपकरण वापरले होते. अर्जुनने फोनवर कान ठेवला. त्याच्या चेहऱ्यावरून संताप उडत होता. तुझ्याकडे खरंच दिव्यांश माझ्याकडे आहेस हे मी कसं मानू? मी धडधडत्या हृदयाने विचारलं. काही क्षण शांतता. हॅलो, मी पुन्हा म्हणाले. आणि मग एक किंकाळी, एक चिमुकला, घाबरलेला, तुटलेला आवाज. मम्मा, प्लीज मला वाचव, प्लीज. त्याचा रडका आवाज, त्याचे हुंदके. माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळले. हृदय तुटून कळा उठल्या. तो दिव्यांशच होता. अर्जुनच्या चेहऱ्यावरही धक्का आणि भीती पसरली. त्यालाही कळलं आपला मुलगा जिवंत आहे आणि त्याचे प्राण धोक्यात आहे. मला आणि अर्जुनला एकमेकांकडे बघायलाही भीती वाटत होती. फोनच्या दुसऱ्या बाजूने ऐकू येणाऱ्या दिव्यांशच्या रडण्याने आमचे काळीज अक्षरशः फाटून निघत होते. माझे डोळे पाण्याने धुसर झाले, पण मी स्वतःला रडू न देण्याचा प्रयत्न केला. तर दिव्यांश, आई इथेच आहे बाळा, रडू नको, आई येते तुला घेऊन. मी कंप पडलेल्या आवाजात कुजबुजले, पण भावनांवर ताबाच राहिला नाही. अश्रू गालावरून थबथब्यासारखे वाहू लागले. आता माझ्यावर विश्वास आहे ना श्रेया?
त्या मेकॅनिकल आवाजाने विचारले. दिव्यांशचे रडणे हळूहळू शांत झाले आणि अचानक पूर्णपणे गायब झाले. माझं हृदय दडपून गेलं. काय केलं माझ्या मुलाला तू राक्षसा? मी दात ओठ खाऊन फिसकारले. तो खूप रडत होता. मी फक्त त्याला झोपवलं. तुला इथे पोहोचल्यावर तो जागा होईल. त्या माणसाचा थंड निर्ढावलेला आवाज आणि त्यानंतर येणारे क्रूर हसू मला अक्षरशः हादरवून गेले. माझे हात मुठीत आवळले गेले. एक निष्पाप मुलावर अशी क्रूरता? हा माणूस खरंच मनुष्य आहे का? नंतर त्याने शेवटचा इशारा दिला. जर तू कुणाला सांगितलं तर तुला मुलगा नाही, त्याचं मृत शरीर सापडेल. आणि कॉल कट झाला. फोन माझ्या थरथरत्या हातातून सुटून सोफ्यावर पडला. मी चेहरा हातात पुरला आणि अखेर स्वतःला आवरू शकले नाही. स्फोटक आक्रोश बाहेर पडला. दिव्यांश जिवंत आहे अर्जुन, मी हुंदके देत म्हणाले. तो खरोखर जिवंत आहे. माझ्या मुलाचं त्या ईमेलमधलं दृश्य, तसूभर अंगावर मांस नसलेलं शरीर, भरकटलेलं केस, डोळ्यात भीती, हे विचारताच माझा जीव कापू लागला. आपण त्याला वाचवू श्रेया, पहिल्यांदा अर्जुन बोलला. मी हळूच त्याच्या डोळ्यात पाहिलं. त्या हेजलग्रीन डोळ्यात दुःख, संताप आणि सर्वात जास्त हिशोब चुकता करण्याची ज्वाला जळत होती. अर्जुनने पुढे येऊन माझे अश्रू पुसले. काय झालं तरी आपल्याला दिव्यांशला वाचवायचं आहे आणि ज्याने हे केलं त्याची किंमत त्याला जीवाने मोजावी लागेल. त्याच्या शब्दात इतके ठाम, इतके धारदार होते की माझी भीती क्षणभरासाठी कमी झाली. मला भीती वाटत आहे अर्जुन, मी मन मोकळं केलं. त्याला मला तिथे नेहून मारायचं आहे. दिव्यांशला आमिष म्हणून वापरत आहे. घाबरू नको श्रेया. तो जवळ सरकला. देव तुला आणि दिव्यांशला काही होऊ देणार नाही. काही वाईट झालंच तरी लक्षात ठेव, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुला वाचवणार. अर्जुनने शब्द माझ्या हृदयावर मलमासारखे उतरले. देवा, मी खरंच या माणसावर जीव ओतून प्रेम करते. हे मी स्वतः जवळ पहिल्यांदाच कबूल केलं. त्यांनी पुन्हा माझे अश्रू पुसले. हळूवार, काळजीपूर्वक. तू वर जा श्रेया, थोडा आराम कर, रात्रीसाठी ताकद लागेल. असं म्हणून त्याने झोपलेल्या शिवालीला माझ्या कुशीत दिलं. तो उठणार इतक्यात मी त्याचा टी-शर्ट पकडला. कुठे चाललात तुम्ही? माझ्या आवाजात एकटं न पडण्याची तडफड होती. एक महत्त्वाचा फोन करायचा आहे, तो शांतपणे म्हणाला. तू शिवालीला घेऊन वर जा. माझी पकड सुटली. तो घराबाहेर निघून गेला आणि नजरेआड झाला. त्याच्या डोळ्यातलं दुःख त्याने कधीच कृतीतून दाखवलं नाही, पण मला दिसलं. त्याचं अंतमन ओरडत होतं, पण तो स्वतःला प्रचंड आवरून धरत होता. मी दीर्घ श्वास घेतला. शिवालीला अलगद उचललं आणि माझ्या बेडरूममध्ये गेले. तिला शांतपणे पलंगावर झोपवलं. मनात विचार, भीती आणि अशांतता उसळत होती. रात्र काय घेऊन येईल कोण जाणे. तेव्हा मी एकच गोष्ट करू शकले. मी देवासमोर हात जोडले आणि प्रार्थना सुरू केली.